लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। शिंदखेडा येथील मीराबाई कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीस रवाना। शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट संचलित मीराबाई कन्या विद्यालय शिंदखेडा येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नुकतीच उत्साहात रवाना झाली। ओझर गणपती, महाबळेश्वर, मुरुड जंजिरा किल्ला तसेच कोकण विभागातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी एकूण 137 विद्यार्थी 4 एसटीद्वारे बसद्वारे सहलीस निघाले आहेत। या सहलीसाठी शाळेचे मुख्याध्यापक जी.पी. पाटील, उपशिक्षक डी.बी. जगताप, सी.एस. पाटील, कैलास चौधरी, अतुल मराठे, पवार चौधरी यांच्यासह इतर शिक्षक शिक्षिका विद्यार्थिनींसोबत आहेत। शिंदखेडा एसटी डेपोचे व्यवस्थापक शिवदे यांनी सहलीसाठी जबाबदार चालक उपलब्ध करून दिले असून अत्यंत उत्कृष्ट स्थितीतील 4 लाल परी एसटी बसेस देण्यात आल्या आहेत। सहलीचा शुभारंभ संस्थेचे चेअरमन स्वप्नील देसले, सचिव आनंदा चौधरी, संचालक व माजी मुख्याध्यापक प्रदीप दीक्षित तसेच वाय मुजावर यांच्या हस्ते श्रीफळ वाळवून करण्यात आला। यावेळी महिला व पुरुष पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांबाबत पालकांनी समाधान व्यक्त करत शाळेच्या उपक्रमाचं कौतुक केले। सहलीचा प्रवास याप्रमाणे आहे: महाड, पाली, बिर्ला मंदिर, काशीद बीच, मुरुड जंजिरा, हरिहरेश्वर, महाड चौदार तळे, रायगड, पोलादपूर, सासवड, केतकावळे, प्रति बालाजी, जेजुरी, शिवनेरी किल्ला, लेण्याद्री, ओझर, शिर्डी असा प्रवास असणार आहे। या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थिनींना ऐतिहासिक, धार्मिक व नैसर्गिक स्थळांची माहिती मिळण्यासोबतच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळणार असल्याचं शिंदखेडा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष स्वप्नील देसले यांनी सांगितलं आहे। मुख्य संपादक भूषण पवार। शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट संचलित मीराबाई गर्ल्स हायस्कूल शिंदखेडा या विद्यालयाची शैक्षणिक सहल 2025-26 ही अत्यंत आनंददायी आणि प्रसन्न वातावरणामध्ये आज दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी बुधवारी मीराबाई गर्ल्स हायस्कूल या ठिकाणी प्रांगणातनं प्रवेशित होत आहे। या मीराबाई गर्ल्स हायस्कूलच्या या शैक्षणिक सहलीमध्ये प्रचंड प्रमाणावर विद्यार्थिनींचा आणि पालकांचा उत्साह बघून आतापर्यंत इतिहासामध्ये कोणत्याही शैक्षणिक सहलीमध्ये एवढ्या बसेस गेलेल्या नाहीत। एवढ्या बसेस या शैक्षणिक सहलीमध्ये आम्ही नेत आहोत। म्हणजे जवळजवळ 4 बसेस आम्ही या प्रवासामध्ये नेणार आहोत। हा सर्व जो प्रवास आहे, हा सर्व प्रवास कोकण आणि पुणे या विभागातला आहे आणि आम्ही हा सर्व प्रवास करून 12 जानेवारी 2026 पर्यंत शिंदखेडा या ठिकाणी येणार आहोत। धन्यवाद। देवधर्माच्या ठिकाणी, गणपतीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन जात आहेत। आयुष्याच्या जीवनात सहल अशी एक गोष्ट असते, प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक विद्यार्थिनीला ही एक अशी गोष्ट असते की ती कधी विसरू शकत नाही। आणि ही गोष्ट साध्य करणारे सर्व शिक्षक वृंद असतात, त्यांचे प्रयत्न असतात, त्यांच्यामागे त्यांचे श्रम असतं आणि संस्थेचं एक श्रम असतं की विद्यार्थ्यांना हा अनुभव द्यायचा। हा असे चांगला अनुभव व्यवस्थापनाला देण्यात येत आहे। त्यामुळे त्यांना शुभेच्छा आणि त्यांचा प्रवास सुखाचा हो ही आमच्याकडून शुभेच्छा। नमस्कार, माझे नाव लक्ष्मी सुभाष बरगुजर, मी मीराबाई गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी आहे। आज आमची सहल जाणार आहे। आम्ही खूप आनंदी आहोत आणि खूप एक्सायटेड पण आहोत आणि असं वाटतं की कधी आमच्या बसेस येतील आणि आम्ही बसेसमध्ये बसू आणि आमचा प्रवास कधी सुरू होईल। आम्ही सगळे खूप आनंदी आहोत आणि खूप एक्सायटेड पण आहोत। कुठं सहल जाते माहिती आहे का तुम्हाला? हो, कुठं जाते? आम्ही पहिले जाणार आहोत महड गणपती, बिर्ला मंदिर, पाली, काशीद बीच, मुरुड जंजिरा, शिवनेरी, रायगड आणि असे बरेचसे ठिकाण आहेत जिथे आम्ही जाणार आहोत। नमस्कार, मी प्रतिभा देसले, समृद्धी देसले या विद्यार्थिनीची नवी मध्ये शिकणारी विद्यार्थी तिची पालक असून आज त्यांची शैक्षणिक सहल जात आहे। तर या सहलीचा त्यांनी पुरेपूर फायदा घ्यावा आणि या सहलीमध्ये त्यांची सुरक्षिततेची हमी देण्यात आली आहे। म्हणून आमच्या
ज्या मुली आहेत त्यांना आम्ही या सहलीसाठी पाठवत होतो. ही जी शाळा आहे खूपच उपक्रमशील अशी शाळा आहे, म्हणून आम्ही या शाळेचे आभार मानतो. सिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट संचलित मीराबाई गर्ल्स हायस्कूल कन्या विद्यालय या ठिकाणी शैक्षणिक सहल रवाना होत आहे. 148 मुली यांनी सहभाग नोंदवला आहे. पालकांच्या साक्षीने, परवानगीने आणि शासनाच्या बी परवानगीने ही सहल रवाना करत आहोत. या सहलीला आमच्या सिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्टचे सर्व संचालक यांच्या शुभेच्छा.